आजकाल बऱ्याच जणांचं काम कम्प्युटरसमोर असतं आणि कम्प्युटर नसेल, लॅपटॉप नसेल, तर मोबाईल आहेच. थोडक्यात काय तर स्क्रीन टाईम हा प्रत्येकाचाच वाढलेला आहे. म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या आपण जसं प्रभाते कर दर्शन म्हणतो ना, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करतले तू गोविंद आणि प्रभाते कर दर्शन. हे करण्याऐवजी लोकं पहिल्यांदा काय घेतात तर मोबाईल हातात घेतात आणि मोबाईलची स्क्रीन पहिली उघडून पाहतात काय मेसेज आलेले आहेत आणि सगळे पाहिल्यानंतर त्यांचा जीव शांत होतो. थोडक्यात सांगायचं तर आपल्या प्रत्येकाचा डिजिटल स्क्रीन टाईम हा वाढलेला आहे आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या डोळ्यावर, आपल्या मेंदूवर सगळीकडे होताना दिसतोय. आता डोक्यावर मी मागे बोललो होतो, की स्क्रीन टाईम वाढल्यामुळे काय होतं, की ते 50 ते 60 फिल्म्स पर सेकंड त्या आपल्या डोळ्यासमोर जात असतात आणि आपला मेंदू त्या रजिस्टर करत असतो आणि त्याच्यामुळे मेंदूचं चांचल्य वाढतं. कारण कुठलीही हालचाल अगदी सूक्ष्म असेल तरी तो मेंदू कॅच करत असतो. ठीक आहे, आपल्याला डोळ्यांनी होत नाही. परंतु मेंदूमध्ये ती हालचाल कॅच होत असते आणि त्याचा दुष्परिणाम आपलं मन चंचल होण्यामध्ये होत असतो. बघा मुलं बरीचशी आजकाल मोबाईल बघत असतात आणि जी मोबाईल बघतात जी मुलं, त्यांच्यामध्ये मनचांचल्य जास्त आढळतं, स्थिरता कमी असते, अभ्यासामध्ये त्यांचं मन जास्त लागत नाही. त्याच्यामुळे पालकांना मी नेहमी सांगत असतो, की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. दुसरी गोष्ट, मोठी माणसं पण आय-टी क्षेत्रात असणारी किंवा कंपनीत कॉम्प्युटरचं काम करणारी, ती पण स्क्रीनच्या पुढे असतात आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या डोळ्यावर, त्यांच्या मानसिकतेवर होताना दिसतो. अगदी आय-टीमध्ये तर नवीन मुलांना स्ट्रँग्युलेट करून घेतात अगदी. पिळवणूक असते त्यांची अगदी. त्यांच्या मेंदूचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होतो आणि एखादी गोष्ट जर पिळून काढली, तर काय होतं, तर चोथा राहतो. त्याच्यामुळे आपण आपलं मेंदू, आपल्या मेंदूची ताकद टिकवण्यासाठी, आपले डोळे व्यवस्थित शाबूत राहण्यासाठी काही गोष्टी करायला हव्यात. कारण तुम्ही जेव्हा स्क्रीन टाईम वाढलेला असतो तुमचा, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये कोरडेपणा येतो, डोळ्यांची रसरस होते, डोळे लालसर होतात आणि चष्म्याचा नंबर पण वाढायला लागतो. डोळ्यांचे इतके सारे प्रॉब्लेम्स ह्या स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होताना दिसतात. याशिवाय मायग्रेन पण आहे. बऱ्याच जणांना डोकेदुखीचा पण त्रास झालेला आपल्याला चालू झालेला पाहायला मिळतो. हे इतके सारे प्रॉब्लेम्स केवळ स्क्रीन टाईम वाढल्यामुळे होतात.